काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार ठाला विठ्ठला. श्रीराम शरणं समस्त जगतां रामं विना का गति, रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः. रामात्रस्य काल भीमभुजगौ रामस्य सर्वं भजे, रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रय. आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं, पश्चाच्छोणिजटा विनाशदिजां कृत्वावतारं प्रभु. हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं. तुझ्या मंदिरी आर्तजीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोकस्वानंद घेती. श्रुतिधन तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्रमाता. तुकीता तुका परब्रह्मरूपी, तुकीता तुका पावला सत्स्वरूपी. तुकाराम हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर्महाता. घेई घेई माझी सेवा दीन दुबळ्याची देवा, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे साध भवसिंधू तरी पार ठाला विठ्ठला. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग बहुतांच्या ऐकण्यातला, नेहमीच्या पाठांतरातला, नामाचं चिंतन सांगणारा अभंग आहे. बोला आज मोक्षदा एकादशी, गीता जयंती. आजच्या दिवशी भगवंताच्या मुखातून गीता प्रकट झाली. भगवंताच्या मुखातून गीता प्रकट झाली. बरेच जण असं म्हणतात की आज गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्मदिवस. भगवंताच्या मुखातून प्रकट व्हायच्या अगोदर ती व्यासांनी लिहून ठेवलेली होती. ती व्यासांनी लिहून ठेवलेली होती आणि ती महाभारतामध्ये जशीच्या तशी आहे. भगवंताने त्यातले 18 अध्याय घेतले आणि अर्जुनाचा मानसोपचार घालवला. अर्जुन, दुसऱ्या अध्यायात अर्जुन म्हणतात की देवा हात थरथर कापताय, घाम फुटलाय, धनुष्य उचलायची इच्छा होत नाही. म्हणून भगवान म्हणाले ठेव त्याला खाली. म्हणून दोघी सैन्यांच्या मधोमध रथ आणून ठेवला. मला एकाने प्रश्न विचारला, दोघी सैन्यांच्या मध्ये रथ आणून ठेवला, मग भगवंताने तो रथ पूर्व पश्चिम लावला होता का पश्चिम पूर्व लावला? मग आम्ही म्हटलं पूर्व पश्चिमच लावलेला होता. म्हणजे कशावर? म्हटलं मला माहिती, मला भगवंताने सांगितलं पूर्व पश्चिम. कसा लावला होता याचा विचार करण्यापेक्षा काय त्याच्यातलं आहे ते घेण्याचा विचार करा. म्हणून भगवंताने गीता सांगितली. दोघी सैन्य स्तब्ध झालेले होते आणि फक्त संजयाला समजत होतं की भगवान गीता सांगतायत आणि तो धृतराष्ट्राला ऐकवत होता.
धृतराष्ट्राला संजय ऐकवत होता आणि अर्जुन भगवंतासमोर ज्ञान घेणाऱ्याने ना सविनयच यावं, तर्क असावे. तर्काचं उत्तर मिळाल्यावर त्याच्यावर तर्क निघत असेल तर तो कुतर्क होतो. तर्कावर जर आणखीन तर्क निघत असतील तर तो कुतर्क होतो. म्हणून देणाऱ्या ज्ञानावर विश्वास असावा. जो देतो आहे ज्ञान त्याच्यावर विश्वास असावा. आपल्याकडे ज्ञान, भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान मिळवण्याची एक पद्धत सांगितली आहे. कसं ज्ञान मिळवायचं तर प्रतिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारायचा. मी तुम्हाला एकदा प्रश्नोपनिषद सांगितलं होतं, त्याच्यावर सगळ्या शिष्यांनी प्रश्न विचारले की आमचा उद्धार कसा होईल. तर त्यांना फक्त गुरुने असं सांगितलं होतं, तुम्ही 12 वर्ष या आश्रमात सेवा करा, मग तुम्हाला ज्ञान द्यायचं का नाही तुमच्या क्वालिटीनुसार बघू. आपले काय असतात, तर्क जास्त असतात, विश्वास नसतो समोरचा. तर्कावरच विश्व चालू आहे. तर्कशास्त्र हा सुंदर विषय आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. तर्कशास्त्रातलं पहिलं सूत्र आहे, जिथं जिथं लांब धूर निघाला म्हणजे तिथं काय लागलं आहे, आग. तुम्ही आग डोळ्याने पाहिली का तर नाही, धूर निघाला म्हणून तिथं आग लागली आहे. असं तर्कशास्त्रातला एक सिद्धांत आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. धूर निघाला म्हणजे आग. पण मग तुम्ही डोळ्याने पाहिली का नाही, डोळ्याने पाहिली का नाही. पूर्वीचे कीर्तनकार, त्यांना जर कोणी असा प्रश्न विचारला की तुम्ही देव पाहिला का, त्यावर एक सुंदर दृष्टांत देत असत. विचारतात ना. मी एकदा कुठल्या गावाला, गिरणा काठावर गावाला कीर्तनाला होतो. सगळं कीर्तन झाल्यावर चहा पानाचा कार्यक्रम होता. मी जेवत नाही बरं कुठे, महाराजांच्या सुट्टीप्रमाणे मी कुठंच कीर्तन झाल्यावर जेवत नाही. चहा पानाचा कार्यक्रम होता. त्यांनी छान दारोष्ण दूध होतं. महाराज तुम्ही देव पाहिला का म्हणे. म्हटलं हो. म्हणे कुठं, तुमच्यातच, दाखवा पाय, ठेवू द्या डोकं म्हणे. जुने कीर्तनकार लोक एक सुंदर उदाहरण देत असत. पूर्वीच्या काळी शेतावर कॅमेरे लावत नसत. आता शेत CCTVच्या ह्याच्या खाली आल्यामुळे काही हरकत नाही. पण पूर्वीच्या काळी घरातला वृद्ध माणूस आपल्या तिथं खाट असायची, बिछाना बगलेत घातला, त्याच्याबरोबरचं गल्लीतलं समोरचं कुत्रं आलं त्याच्याबरोबर की ते शेतात झोपायला जायचं. असं 1 शेत, 2 शेत, 3 शेत, 4 शेत, सलग गावभर 11-12 शेत असायचे. सगळ्यांचे कुत्रे असायचे. एकदा काय झालं, त्या पहिल्या शेतावर चोर आले. ते चोरी करणार तोपर्यंत कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याने भुंकायला सुरुवात केल्यामुळे त्याचा मालक उठला. पहिल्या शेतावरच्या कुत्र्याने भुकायला सुरुवात केली म्हणून दुसऱ्या शेतावरचा कुत्रा भुकायला लागला. तिसरा, चौथा, 5वा, शेवटचं शेत होतं 11वं. तो 11वा कुत्रा भुंकायला लागला. मग त्या 11व्या कुत्र्याने चोर पाहिला होता का नाही, पाहिला कोणी होता, पहिल्या शेतावर. तसं आम्ही जरी देव पाहिला नसला तरी आमच्या ऋषीमुनींनी आणि ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, उपदेश केला, त्यांनी देव पाहिला. त्यांच्या वचनात वेद मार्गे मुनी गेले. Jai
मार्गे चालिलो नकळे विषय जनांधार म्हणून उघड बोलिलो. म्हणून आमच्या संतांनी परमात्म्याला पाहिलंय आणि त्यांनी लिहून ठेवलंय कसं पाहायचं म्हणून. भगवंताला कसं पाहायचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून त्याच मार्गे आम्ही चालतो आणि आम्हालाही शेवटच्या काळात का होईना भगवंताची अनुभूती आम्हाला प्राप्त होते. भगवंताची अनुभूती आम्हाला प्राप्त होते. म्हणून दोन्ही सैन्यांच्या मध्ये परमात्म्याने रथ उभा केलाय आणि अर्जुनाला गीता सांगतो. अर्जुना तू युद्ध करतोय नाही. आणि हे समोरचे तुझे प्रतिद्वंद्वी आहेत ते तुझे आजोबा आहे नाही, तुझे भाऊ आहे नाही. हे सगळं रचलेलं माझं काम आहे. ममव्यांशो जीवलोके जीवभूत सनातना. माझा अंश तुझ्यातही आहे आणि माझा अंश त्याच्यातही आहे. मग तुम्ही असं म्हणता की पोलिसातही देव आहे आणि चोरातही देव आहे, मग तो चोरी का करतो? भगवंताने कर्म करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. कर्म तुम्ही चांगले कराल चांगलं फळ मिळेल, कर्म तुम्ही वाईट कराल वाईट फळ मिळेल. म्हणून भगवंताने ज्ञान सांगितलं आहे. बरं गीता फक्त ज्ञान आहे का? तर नाही. वैराग्य पण आहे, भक्ती पण आहे. तिघांचं एकत्रित करून आपल्या समोर सगळं फिल्टर करून ठेवलेलं आहे. म्हणून साधका तू माऊली तुझी या पिके सारस्वत पावली. महाराज ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात सांगतात म्हणून साधका तू माऊली. ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला काय म्हटलंय? तू माऊली आहे. कारण हे तूच करू शकतो. हे कोण करू शकतो? परमात्म्याला प्राप्त कोण करू शकतो? आपणच करू शकतो. आपल्याशिवाय कोणी करू शकत. आपल्याला जे नाम घेण्याची बुद्धी परमात्म्याने दिली ती इतर कुठल्याही प्राणीमात्रांना दिलेली नाही. प्राणीमात्रांना दिलेली नाही. मग हे प्राणीमात्र आपल्या गतजन्मामध्ये जेवढं शरीराला पाहिजे आहे, जे पवित्र आहे तेच खातात आणि मग त्यांचा पुढचा जन्म प्राणीमात्र म्हणून भगवंताच्या जवळ येत होतो. त्यांच्यातही कर्म आहेत. तुम्हाला दृष्टांत देतो. श्रीमद भागवतातल्या 5व्या स्कंदामध्ये जडभरताचं आख्यान आलेलं आहे. जडभरताचा पुढचा जन्म हरिणाचा झाला. मग त्या हरिणाने फक्त गतजन्माचं पुण्य म्हणून ते ज्ञान शिल्लक होतं म्हणून फक्त कोरडं गवत खाल्लं, ओलं गवत खाल्लं आणि मग पुढचा जन्म पुन्हा हरिभक्त झाला. म्हणून हे जे काही प्राणी मात्र आहेत, आता आपल्या जळगावची गाय धरा आणि वृंदावनातली गाय धरा. आपण जास्त नतमस्तक होऊ तिथं. आपल्या मंदिरातली खारुताई धरा आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या खारुताईच्या पाठीवर हात फिरवला ती खारुताई धरा. गतजन्माचं त्यांचंही पुण्य असतं म्हणून ते परमात्म्याच्या सन्निध जात असतं. मग आपण नाही करू शकत का? तर हो, करू शकतो. आपण सगळं करू शकतो. परमात्म्याला प्राप्त करू शकतो. चारही मुक्ती आपण घेऊ शकतो. पण त्याकरता भगवन नामाचं चिंतन, भगवंताच्या ज्ञानाचं चिंतन, भगवंताच्या वैराग्यात, भगवंताच्या प्राप्तीसाठी असणाऱ्या वैराग्याचं आचरण आपण करावं. केलं तर परमात्मा आपल्याला नक्कीच भेटतो. बऱ्याच वेळेस काय होतं,
भक्ती 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 करता करता आपण भक्तीवाले काय करतो, ज्ञानाला वाईट ठरवायला लागतो. ज्ञान 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 करता 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 भक्ती आहे, भक्ती भक्ती काय नाही, आपण ज्ञानी माणूस आहे. आणि हे दोघींना वैराग्य म्हणतो, हे सगळं सोडल्याशिवाय तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही, मी सगळ्यात श्रेष्ठ. तर असं काही नाही. ह्या तिघांची जेव्हा एकनिष्ठता होईल तेव्हाच परमात्मा प्राप्त होईल. त्याला विठ्ठल. ह्या तिघांची, ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांची तिघांची जेव्हा एकत्र सांगड घातली जाईल तेव्हाच परमात्मा प्राप्त होईल. तुकाराम महाराजांनी भक्तीला प्राधान्य घेतलं आणि एवढे 5,500 अभंग जे आपल्या पुढे ठेवले ते ज्ञानाचेच ठेवले. तुकाराम महाराजांनी भक्तीला प्राधान्य घेतलं, ज्ञान आपल्या समोर ठेवलं आणि स्वतः डोंगरावर जाऊन एकांतात बसून परमात्म्याचं नामस्मरण करायला लागले. म्हणजे हे काय झालं, वैराग्य. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिघांची एकसूत्रता करूनच परमात्मा प्राप्त होतो. म्हणजे मला असं बिलकुल म्हणायचं नाही की भक्तीनेच प्राप्त होईल किंवा भक्तीने प्राप्त होणार नाही, असं नाही. आपल्यासारख्या साधकाला तिघी गोष्टी कराव्या लागतील. मग ज्ञान काय, ज्ञान कसं प्राप्त कराल, तुम्ही भक्तीला सुरुवात करा, भक्तीच्या कृपाप्रसादाने तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, ज्ञानाच्या कृपाप्रसादाने तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. सगळे घरातले कोणीच आपलं ऐकत नाहीये की माणूस कसा होतो, उद्विग्न. सगळं सोडून द्या असं वाटतं. म्हणजे महाराज हिमालयात चालला जावं म्हटलं, मोबाईल घेऊन जा. मग हे काय होतं, तुम्हाला अनुभवाने, तुम्हाला जे अनुभव येतात त्याच्याने निर्माण झालेलं वैराग्य ते क्षणिक राहतं तुमचं. 1 तासापुरतं 2 तासापुरतं वैराग्य, उद्वेगाने निर्माण झालेलं वैराग्य 1 तासापुरतं 2 तासापुरतं राहतं. आणि घरी गेल्यावर नाताने जेव्हा आजोबा आले असं म्हटल्याबरोबर सगळं. बघा तुम्ही, मी तुम्हाला आणखीन एक वैराग्याचं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे पुरुष मंडळी कधी ना कधी कोणाला तरी ठेवायला स्मशानात गेलेच असाल. स्मशानात गेले, कुठे का होईना एक मनात असा विचार येतो, आपला नंबर किती वेळ याच्यावर लागेल, कुठे ठेवलं जाईल. आपल्याला एक दिवशी इथं तुम्हाला वैराग्य उत्पन्न झालं. समजा तो गेला असेल हार्ट अटॅकने, एक दिवस तुम्ही तेल खातच नाही, लगेच पायी फिरायला सुरुवात, उद्विग्न होतो माणूस. पण मग ते घरी आल्यावर काय आंघोळ सांगितली आहे, ते जेव्हा डोक्यावर पाणी पडतं सगळं त्या पाण्याबरोबर वैराग्य उतरून जातं. घरात गेला, अगरबत्तीचा दिवा लावला, काय केलं बाई, भूक लागली. आपल्यामध्ये वैराग्य उत्पन्न होतं, पण ते क्षणिक राहतं. 1 तास 2 तास इतक्या पुरतं क्षणिक राहतं, नंतर ते निघून जातं. आणि संसाराचं वैराग्य काही कामाचं नाही, पुन्हा ते संसारातच घेऊन जातं. तो उद्वेग आला ना, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, आणि भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून ते वैराग्य कायम असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कायम काय, मग आता घरीच जायचं नाही काय? नाही, घरून इथून तर सगळ्यांना निघावं लागतं, आम्हालाही बाहेर जावं लागतं. तर तसं नाही, संसारात राहून मी करता नाही, करता करविता परमात्मा आहे असं जेव्हा, बरं हे लगेच होत नाही. बरं तुम्हाला असं वाटत असेल की हे लगेच क्षणिक आहे, घरी गेल्या गेल्या करता करविता परमात्मा आहे असं आपण ठरवलं तरी दुसरा निर्णय घ्यायला आणि काहीतरी संताप आला की तो विषय निघून जातो. मग हे हळूहळू हळूहळू आठवण ठेवून, स्मरण करून, चिंतन करून हे पुन्हा पुन्हा ते आणायचं. करता करविता परमात्मा आहे, हा संसार माझा नाही, हा परमात्म्याचा आहे. परमात्म्याला जसा हा संसार चालवायचा असेल तसा हा परमात्मा आमचा संसार चालवेल. असं जेव्हा घडी घडी होईल
तेव्हा ते वैराग्य प्राप्तीला सुरुवात होईल. नाहीतर स्मशान वैराग्य सगळ्यांना देतं आणि घरी आले की सगळं सुटून जातं. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिघांची सांगड बांधावी लागते. सांगड बांधारे भक्तीची हरिनाम रघुनाथ नामाची सांगड बांधारे. सांगड बांधारे रघुनाथ नामाची सांगड बांधारे. ती सांगड बांधावी लागते. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिघींना एकत्र करावं लागतं. कोण आहे मी? तर मी परमात्म्याचा अंश आहे. मम विमांशो जीवलोके. परमात्मा माझ्यामध्ये अंशरूपाने राहतो. हे जेव्हा जागृत व्हायला लागतं, हे म्हणजे काय? ज्ञान. हे म्हणजे काय आहे? तर ज्ञानच आहे. कोणी मला बोललं तर ह्या देहाला बोललं, मला कोणी बोललं नाही. मग हे काय झालं? ज्ञान. ज्ञानाचा आणखीन सुंदर प्रमाण देतो तुकाराम महाराज. देह नो हे मी हे सर, देह नो हे मी हे सरे, उरलावरे विठ्ठल हे मी हे सरे. मी गेला पाहिजे. म्हणजे काय झालं? हे ज्ञान. दुसरं काय? देह जावो अथवा राहो पांडुरंगी लीन व्हावं. हे काय? ज्ञानच आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याची सांगड, सूत्रबद्धता करून दिली भगवंताने अर्जुनाला. काय करून दिली? सूत्रबद्धता. म्हणून साधका तू माऊली. भगवान सांगतात अर्जुनाला, तुझ्याकडनंच होईल, दुसरं कोणाकडनं होणार. म्हणून असा गीतेचं प्रागट्य झालं कुरुक्षेत्रावर रणांगणी. म्हणून गीता सगळ्यांनाच सांगितली. वारकरी संप्रदायात पण गीता महत्त्वाची आहे, वैष्णव संप्रदायात पण गीता महत्त्वाची आहे, निंबकाचार्यांच्या संप्रदायात सुद्धा गीता महत्त्वाची आहे, शंकराचार्यांमध्ये पण गीता महत्त्वाची आहे, वल्लभाचार्यांकडे पण गीता महत्त्वाची आहे, रामानुजाचार्यांकडे पण गीता महत्त्वाची आहे, शैवांमध्ये पण गीतेचं प्रामाण्य दिलं जातं. आता काल किंवा आज आमचा दादांचा माझा विषय झाला, महाराजांचा माझा, की भगवंताने एवढे पंथ निर्माण करून ठेवले. भगवंताने एवढे पंथ निर्माण करून ठेवले. आता तुम्ही म्हणाल भगवंताने कुठे निर्माण केले? हो, भगवंतानेच केले. त्या पंथामध्ये एक एक ज्ञानी भक्ती करणारा पाठवला आणि तो पंथ उदयाला. मग भगवंताने काय केलं? तर भगवंताला आपली काळजी, भगवंताला माहिती होतं की हे सगळे एका ठाई राहणं शक्य, हे ऐकणार. म्हणून ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या विषयाने वेगवेगळे देऊन दिले. वारकरी पंथ निर्माण केला, रामदासी पंथ निर्माण केला, नारदीय पंथ निर्माण केला, महानुभाव पंथ निर्माण केला, अजून काय वैष्णव तिकडचे वैष्णव उत्तर प्रदेशमधले ते निर्माण केले. सगळ्यांना भगवंताला सगळ्यांची काळजी फक्त परमात्मा. त्याने आपल्याकरताच हे सगळं केलं. कारण काय, हे सगळ्यांना सगळे तत्व आवडतील असं नाही. म्हणून एखाद्याला एखादं तत्व आवडलं की तो त्या पंथाला पकडून घेतो. त्या पंथाला पकडलं तरी भगवंताचं नामच
मी असं ऐकलंय, पाहिलं नाही डोळ्याने, की सगळे जेन तेन प्रकारेनं सगळे पंथ आपापल्याप्रमाणे ठरलेल्या गोष्टी करत असतात. आपल्याकडे 15 दिवसाचा पितृपक्ष असतो, बरोबर. अमेरिकेमध्ये आता 20 डिसेंबरपासून तर 31 डिसेंबरपर्यंत असा पक्ष चालू होतो की ते बाहेर झाड लावतात, कुठलं ते काय, हां, त्या झाडाला पितर मानतात. लोक पाहुणे म्हणून येतात, घरी जेवतात, हे दुसऱ्याकडे जातात, जेवतात आणि गेलेल्या लोकांचं स्मरण करत 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 ते चालतात. त्यांचा हा पंधरवडा जो तो येणं केलं प्रकारेनं ह्याच सूत्राच्या खाली येत असतो. सूत्र जरी त्यांचं वेगळं वाटत असलं तरी सूत्र ते एकच आहे. आणि आपण काही काही ठिकाणी कुठले कुठले सूत्र वापरतो. चारवाकने म्हटलंय, ऋणम कृत्वा घृतम पित्वा पिबे, म्हणजे कर्ज काढावं तूप प्यावं. चारवाकचा आणखीन एक सिद्धांत आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मग काही ठिकाणी आपण हे सूत्र वापरतो, किंवा आपला स्वार्थ असतो तेव्हा, आपला स्वार्थ असतो तेव्हा आपण हे सूत्र वापरतो. म्हणून भगवंताने ह्या सगळ्या सूत्राची एकबद्धता करून अर्जुनाला दिलं आणि अर्जुन त्या ज्ञानाने, त्या भक्तियोगाने, त्या वैराग्ययोगाने एवढं मोठं युद्ध जिंकू शकतो. म्हणून नामचिंतनाविषयी घेतलेला अभंग आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या नामाने काय होणार नाही. जेव्हा अर्जुन शरण गेला परमात्म्याला की मी थकलो, घाबरतोय, तर कंप सुटलाय शरीराला, डोळ्यातून पाणी येतंय, भगवंताला शरण गेला, भगवंताने ज्ञान दिलं. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. मग आता ते चिंतन कसं करायचं? भगवंताचं चिंतन आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सार्थ पंचदशी जर वाचाल किंवा विचारसागर रहस्य जर वाचाल तर साधन चतुष्टय म्हटलंय. साधन चतुष्टय म्हणजे 4 साधन आहे. त्या 4 साधनांना नावं दिले मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. मन हे कल्पना करतं, बुद्धी निश्चय करतं, अहंकार त्याच्यात भाव दाखवतो आणि चित्त त्याचं चिंतन करतं. ढला विठ्ठला. हे चारही एकमेकांना संलग्नित चालू असतात. मन, चित्त, बुद्धी. मन काय करतं? कल्पना करतं. कल्पनेची सासू हिचा बहुताची सासू. हो, कल्पनेची सासू हिचा बहुताची. मन काय करतं? कल्पना करतं. काय कसलं कल्पना करेल ते तुम्ही सांगू शकत. आजची एकादशी आहे, उद्या काय जेवायचं 12 वाजता, 10:30ला ऑफिस आहे तर मग 10लाच बसू का? आजचा उपास आहे, उद्या जरा एक पोळी जास्त. तर मंदिरात बसला आहे, कीर्तन चालू आहे, कल्पना काय चालू आहे? बरोबर, मन कल्पना करतं आणि मग आपली तिकडे दृष्टी जाते. हा माईक आहे. मनाने कल्पना केली की माईक, तेव्हा तुम्हाला माईक दिसला. बरोबर आहे ना? मनाने कल्पना केली म्हणून हा दिसला, नाही तर याच्या पहिले तुमच्या समोर होता. सगळ्यांच्या समोर हा माईक होता का नाही? पण मग तुमच्या मनात माईकाचा विषय आला का? नाही आला. मी सांगितलं हा माईक, तेव्हा तुमचं मन तिकडे गेलं आणि त्या डोळीने पाहिलं. त्या डोळ्यांनी पाहिलं, मनाने कल्पना केली, डोळ्याने पाहिलं, ते गेलं बुद्धीत. त्या बुद्धीने त्याचा निश्चयो. बुद्धीचं काम काय? निश्चय करणे. मग तिने निश्चय केला.
आता स्वार्थाचा असेल तर पटकन निश्चय करतं, निस्वार्थ विषय आहे, आपल्याला काय करायचं, महाराजाचा माईक नको आवाज येऊ, आपल्याला काय 1 तास तर घालायचं आहे. बुद्धी काय करते, निश्चय करते आणि मग त्याच्यात कृती निर्माण होते. अहमभाव, भाव अहम जातं त्याच्यामध्ये. मनात कल्पना आली, तुम्ही आता, मी तुम्हाला आता उदाहरण दिलं, स्मशानात हार्ट अटॅकवाला गेला, घरी आले, मनात कल्पना आली किंवा असं होऊ शकतं, डॉक्टरांचे यूट्यूबवर रील पाहिले, काय करायला पाहिजे तर पायी चालायला पाहिजे. मनाने कल्पना केली पायी चालायचं, बुद्धीने पाहिलं की उद्या आपल्याला पायी चालायचं आहे. रात्री ते धुळेने माखलेले खूप वर्षापूर्वी घेतलेले बूट काढले गेले, झटकून बिटकून तयार. बुद्धीने काय केलंय, निश्चय. सकाळी उठले, 1 तास अगोदर पायात बूट घातले, फिरायला गेले, फिरून आले, निश्चय पूर्ण, अहम सुरू झालं. आज सकाळी फिरायला गेलो होतो बरं मी, आज सकाळी फिरायला गेलो होतो, आपलं 5 किलोमीटरचा राऊंड, बरं 1च दिवस झाला गेला बरं. ते अहम सुरू झालं, मी फिरायला गेलो होतो, सुरू झालं आणि मग त्याच्यात जर गोडी वाटली तर रात्री झोपताना उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. मग त्या विषयाचं चिंतन चालू, मग त्या विषयाचं काय चालू होतं, चिंतन. मग ते चिंतन चालू झालं की ते चित्त आपल्या इंद्रियांना आज्ञा करतं, चल आपल्याला TV लावायचा आहे, चालू कर मग रिमोट, चल बसला, मी आता उठणार नाही, माझी सिरियल संपल्याशिवाय मी उठणार नाही. चित्त काय करतं, त्या गोष्टीचं चिंतन करतं. गाय जसं चारा खाऊन घेते आणि नंतर रवंथ करत राहते, त्याप्रमाणे ते चित्त चिंतन करतं आणि मग ते इंद्रियांना आज्ञा देतं, काम कर, काल जसं ठरलं होतं तसंच कर. कारण बुद्धीने निश्चय केलाय की आपल्याला असंच उद्या पाहिजे. मग ते इंद्रियांना आज्ञा देतं. मग कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले, काय करत नाही परमात्मा, तर मग त्याच्यासाठी काय करायचंय, त्याने आपल्यासाठी सगळं करायला पाहिजे, त्यासाठी आपण त्याच्याकरता काय करायचं. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, मग त्या परमात्म्याचं सतत चिंतन. बरं, ते नामावर लगेच मन बसत नाही. मी अनेक वेळा दृष्टांत देतो, माशी सगळ्या ठिकाणी बसते पण अग्नीवर बसत, कारण तिला माहिती की आपण अग्नीवर बसलो तर आपलं माशित्व संपून जाईल, म्हणून ते मन कधीच नामावर बसत नाही. त्या मनाला माहिती आहे की आपण नामावर बसलो की आपण नाममय होऊन जाऊ. मग तो चालवेल तसं आपल्याला चालावं लागेल, म्हणून ते जात नाही. मग ते जाण्यासाठी एकदम सगळे कोणाचंच जात नाही बरं. तुम्हाला असं वाटतं तुमचं तर माझंही जात नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी सेवा करावी लागते. सतत सेवा, काहीतरी नियम लावून घ्यायचा, नाही गेलं की त्रास होतो बरं शरीराला, देवाकडे जा. मग ते इंद्रियाकडनं सतत ते कर्म घडत राहिलं सेवेचं भगवंताच्या, की मग मन लागतं. मग बुद्धी निश्चय करते उद्या जायचंय. मग तो अहंकार कमी व्हायला लागतो की मला जायचंय. आणि मग ते चिंतन सुरू झालं रात्रीपासून की आपल्याला उद्या जायचंय, बरं जायचं. असं जर नामाचं चिंतन चालू झालं तर परमात्मा आपल्या समोर आहे. मग ते चिंतन चालू झालं की ते चिंतन केव्हा घडेल, काय घडेल असं काहीच सांगता येत नाही. तुम्ही झोपले असले तरी चिंतन घडेल. जीवाच्या 5 दशा. जीव म्हणजे काय, तर प्राणान आश्रयो दाता इति जीवा, प्राणांचा सहकारी, प्राणांचा आश्रय म्हणजे जीव.
मग ह्या जीवाला 5 दशा प्राप्त होतात. 5 दशा प्राप्त होतात. पहिले जागृती, दुसरी स्वप्नी, तिसरी सुषुप्ती. या 3च आपल्याला सगळ्यांना बऱ्याच प्रकारे माहिती असतात. चौथी अवस्था आहे मूर्छा, मूर्छा बेशुद्ध पडणे. आणि 5वी अवस्था आहे जीवाची मरण. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, मूर्छा आणि मरण या 5 जीवाच्या दशा. जागृती म्हणजे काय? जीवाला परमेश्वराने दिलेल्या इंद्रियांनी ज्ञान होणं. म्हणजे परमेश्वराने दिलेले इंद्रिय म्हणजे डोळे, परमेश्वराने दिलेले इंद्रिय म्हणजे कान, याच्याने भगवंताचं ज्ञान होणं म्हणजे जागृती ज्ञान. मात्र स्वप्नी, पहिलं जागृती सांगितलं तुम्हाला, जागृती जीवाची दशा. मग स्वप्न, परमेश्वराने दिलेल्या इंद्रियांकडनं घडलेलं विषयाचं सेवन. परमेश्वराने दिलेल्या इंद्रियांकडून घडलेल्या दिवसभरात गुरुजी, परमेश्वराने दिलेल्या इंद्रियांचं दिवसभरातून घडलेलं सेवन हे रात्री जेव्हा दिसतं त्याला काय म्हटलं जातं? स्वप्न. बरं, तुमचे जे अवयव आहे, तुमचे काय आणि माझे काय, हे आपल्या पुण्याईनं चालत असतात. त्याचं पुण्य संपलं की त्याचं कार्य थांबतं. एकेका अवयवाचं सांगतोय मी. हे जे तुम्हाला परमात्म्याने तुम्हाला आम्हाला अवयव दिलेले आहेत, हे त्याच्या पुण्यानुसार काम करत आहेत. त्याचं पुण्य संपलं की त्याचं काम थांबलं. डोळ्याचं काम पुण्य संपलं की दिसणं कमी होतं. कानाचं काम पुण्य संपलं की काय होतं? बहिरा होतं. हृदयाचं पुण्य संपलं की काय होतं? किडनीचं पुण्य संपलं की काय होतं? पायाचं पुण्य संपलं की गुडघे. ह्या त्या परमात्म्याने दिलेल्या इंद्रियांचं पुण्य आहे. ते पुण्य आहे म्हणून ते कार्यरत आहे. मग ते जे पुण्य ज्याच्यावर चालतं त्याचं भजन करणं ह्या इंद्रियांचं काम. पण मग ते इंद्रिय करता का? नाही. इंद्रिय ते काम करत नाही परमात्म्याचं. मग जीवाच्या 5 दशा, एक जागृती, स्वप्नी, आता सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे काय? स्वप्न पडल्यानंतर परमेश्वराने दिलेले इंद्रिय अंतःकरणाधीन होतात. म्हणजे तुम्हाला रात्री झोपल्यावर ऐकू येतं का? मग ते कान तेव्हा पुण्य संपलेलं असतं का? नाही. ते कान अंतःकरणाधीन होतात. मग तुम्हाला सुषुप्ती म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या काही वेळेस पुण्य आणि पाप यांचं फळ ते सुषुप्तीमध्ये मिळतं. मग त्याची वेळ असते सुषुप्तीची सकाळी 3:30 ते 4:30. मग त्या काळात तुम्हाला पडले, हां सकाळचं स्वप्न खरं होतं बरं, ती सुषुप्ती. आणि त्या 3:30 ते 4:30 तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या चेहऱ्यावर असा CCTVचा कॅमेरा लावून ठेवा. 3:30 ते 4:30 मध्ये तुमचा चेहरा अतिशय प्रसन्न असेल, कारण तो सुषुप्तीचं फळ भोगत असतो. तेव्हा आनंदात असतो. मग प्रत्येक रोजच आनंदात असेल असं नाही. काही वेळेस त्याला पाप भोगावं लागतं तर वाईट स्वप्न पडतात, काही वेळेस चांगले स्वप्न पडतात. त्या स्वप्नामध्ये पण आपले पाप जाळत असतो परमात्मा. मग आपले पाप आपोआप जाळेल का? तर नाही, भगवंताच्या नामानेच जाळतो. म्हणून फळ कमी मिळतं. स्वप्नात आपलं पाप जाळून टाकतो परमात्मा, तो सुषुप्ती. मग मूर्छा. काही ठिकाणी
विभूती असे या छान. काही ठिकाणी विषय असा आहे की मूर्छा आणि सुषुप्ती ह्या दोघी एकच क्रिया आहेत. तर याला बादरायण ऋषींनी विरोध दाखवला आहे. बादरायण म्हणतात की मूर्छा म्हणजे काय, कुठल्या तरी पदार्थाने आपल्या मर्मस्थानी एक घात झाल्यानंतर जे दुःख सहन होत नाही आणि जेव्हा ज्ञानाचा अभाव होतो त्याला मूर्छा अशी संज्ञा दिलेली आहे. त्याला मग बादरायण ऋषी म्हणतात की मूर्छा आणि सुषुप्ती एक नाही. कारण सुषुप्तीमध्ये चेहरा प्रसन्न असतो आणि मूर्छामध्ये तो चेहरा विक्राळ रूप धारण करतो. तुम्ही कोमात गेलेल्या माणसाला दवाखान्यात पाहायला गेल्यावर चेहरा कसा असतो, भयावह. तसा सुषुप्तीत चेहरा नसतो. सुषुप्तीत चेहरा प्रसन्न असतो. आणि मरण याच्याबद्दल जास्त सविस्तर सांगण्याची गरज नाही. अशा जीवाच्या 5 दशा, त्या तो जीव प्राणाला आधारमूल असतो, आधार देतो त्या प्राणाला. आणि चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार, किंवा मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त म्हणून मन कल्पना करतं, बुद्धी निश्चय करतं. त्या निश्चयानंतर ती कृती घडते म्हणजे अहम होतो. आणि मग त्या चित्ताकडनं त्या सगळ्या झालेल्या कृतीचं चिंतन होत जातं. मग हे संसाराचं चिंतन करण्यापेक्षा परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्म्याचं चिंतन केलं कसं, मनाने, बुद्धीने, अहंकाराने आणि चित्ताने, ह्या सगळ्या गोष्टींनी जर परमात्म्याचं चिंतन आपल्याकडनं घडलं तर तो परमात्मा म्हणतो की तू केलंय तर मी करेल. म्हणून तुकाराम महाराजांचं पहिलं चरण महाराज म्हणतात, भगवंताचं जर चिंतन आपल्याकडनं घडत राहिलं, भगवंताच्या नामाचं किंवा भगवंताचं, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया. भगवंताच्या नामाचं चिंतन, इथं नाम उल्लेख आहे म्हणून मी भगवंताच्या नामाचं चिंतन जर झालं तर मग परमात्मा आपल्यासाठी काय करणार आणि तुमचं काय बाकीच काही राहणार नाही.
असं बोलणं जरी सोपं असलं तरी संकटकाळी मनुष्य हलतोच. म्हणून कुठेतरी पायावर डोकं ठेवायला जावं म्हणजे ते त्यावेळेस आधार देतात. म्हणजे ते त्यावेळेस आधार देतात आणि सांगतात भगवंतावर विश्वास ठेव, भगवंतावर विश्वास ठेव. म्हणून परमात्म्याचं नाम, परमात्म्याचं नामाचं चिंतन केलं असता आपल्याकरता संसारातल्या कुठल्याही अडचणी उभ्या राहत नाही. संसारातल्या कुठल्याच अडचणी उभ्या राहत नाही. तुटेल धरणे प्रपंचाचे, माऊली म्हणते, तुटेल धरणे प्रपंच. म्हणून भगवंताचं चिंतन हे आपल्याकडनं मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या अंतःकरण चतुष्टयमधल्या चित्ताकडनं चिंतन झालं पाहिजे. चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती, सर्पयेन खाती व्याघ्रतया. म्हणून ते चित्त शुद्ध झालं पाहिजे. मग आता आपल्या मनात निर्माण होईल की चित्त शुद्ध कशाने होतं, तर याला एकच उत्तर आहे, चित्त शुद्ध होतं नामाने. भगवंताच्या नामानेच चित्त शुद्ध होतं, भगवंताच्या नामानेच मन शुद्ध होतं, भगवंताच्या नामानेच बुद्धी शुद्ध होते आणि भगवंताच्या नामानेच अहंकार नाहीसा होतो. इथं मन, बुद्धी आणि अहंकार, अहम ह्या शब्दाचा बोध असा आहे. अहंकार म्हणजे आपल्याला आलेला गर्व नाही, अहम म्हणजे मी, आपण जिथं स्वतःला पाहतो तो पण. म्हणून अंतःकरण चतुष्टयमध्ये परमात्म्याचं नाव जर आपल्याकडनं नेहमी झालं तर ते आपला चित्ताला शुद्ध करत जातं. ते नाम, नाम गोड, नाम गोड, पुरे कोण सकळी, पुरे कोण सकळी. नाम कसं आहे परमात्म्याचं गोड आणि पुरे कोड सकळ. ही आपल्या मनातल्या ज्या काही वासना आहेत, कामना आहेत, सद्विवेक कामना भगवंताच्या नामाने पूर्णच होते. पण मग त्या सद्विवेक असणं गरजेचं आहे. आपल्या मनात काही कामना असेल की बाबा उद्या मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं आणि रोज सकाळी विठ्ठलाचं नामस्मरण करावं, तर असं नाही होत. सद्विवेक कामना असणं गरजेचं आहे. सद्विवेक कामना असणं गरजेचं आहे. म्हणून त्या चित्ताने परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. केव्हा केलं पाहिजे? तर अथातो भक्ती व्याख्यास्याम. केव्हा केलं पाहिजे चिंतन? तर या क्षणापासून केलं पाहिजे. त्याला शुभवार वेळ काही पाहण्याची गरज नाही. अथातो आत्तापासून भक्ती सुरुवात केली गेली पाहिजे. आणि ते कसं? श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम पादसेवनम. भगवंताच्या नवविधा भक्तींनी परमात्म्याची सेवा केली गेली. अर्चनही झालं पाहिजे, परमात्म्याचं वंदनही झालं पाहिजे. अर्चन म्हणजे पूजा. वंदनही झालं पाहिजे, श्रवणही झालं पाहिजे, कीर्तनही केलं पाहिजे घरात. ह्या सगळ्या नवविधा भक्तींनी परमात्म्याला आळवायचं आहे. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की साधन, ज्ञान साधन, वैराग्य साधन, भक्ती साधन, या साधनांसंदर्भात तुकाराम महाराज उल्लेख करतात. सर्व साधनाचे सार
भवसिंधू तरी पार. सर्व साधनांचे सार. काय आहे सर्व साधनांचं सार? तर भगवंताचं नाम. सार सार विठ्ठल विठोबा नाम तुझे सार, म्हणून जपत आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं विठ्ठल ह्या नावाचं सगळ्या नामाचा सार आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून जपत आहे. बरोबर. म्हणून त्या भगवंताचं नाम, कारण की ते भगवंताचं नाम कसं आहे? सगळ्या साधनांचा सार आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की भगवंताने ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिघांची एकसूत्रता करून दिली गीतेतून. म्हणून सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. भवसिंधू म्हणजे संसार सागर. तो पार करण्याचं काम भगवंताचं नाम करत. आता भवसिंधू पार कसा? म्हणजे संसारात येणाऱ्या संकट, संसारात होणारं आपलं चित्तविचलितपणा आणि अंतसमयी परमात्म्याचं नाव लक्षात राहणं आणि भगवंताचं नाम घेत 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 जाणं, हा म्हणजे भवसिंधू पार. आपल्याला सद्गुरू भेटणं, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं जप आपल्याकडनं होणं, हे सगळे कर्म आपल्याकडनं होत गेले, करत गेले की म्हणजे भवसिंधू आपण पार झाला. तर तो कशाने पार होतो? तर भगवंताच्या नामाने. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सर्व साधनांचे सार. सगळे साधनं माहिती आहेत, पण सगळ्या साधनांचं सार एकच आहे की भगवंताचं नाम, म्हणजे भगवंताची भक्ती. तुकाराम महाराजांना अभिप्रेत इथं हाच शब्द आहे की सर्व साधनं. मग भगवंताकडे जायचे साधनं कुठले? ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. मग ज्ञान आणि वैराग्याचं सार सगळा भक्तीत आहे, असाच अर्थ इथं अभिप्रेत होतो. काय? तर भक्तीमुळेच परमात्मा लवकर प्राप्त होतो. मग तुम्ही जशी 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 भक्ती करत जाल तसं 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 तुम्हाला परमात्म्याविषयी ज्ञान प्राप्त होते. जसं जसं ज्ञान आणि भक्ती यांची सांगड बांधली गेली की तसं तसं वैराग्य येत जाईल. म्हणून सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. योग याग तपे केली दयाने अमुपे. योग याग आणि तप याच्याने परमात्मा मिळत नाही असं नाही, मिळतो. पण योग करायला तेवढं आसन सिद्धी लागते. ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, साधना, समाधी, ते अशी काय लाईन मला नाही बसवत आहे. ध्यान पहिले, धारणा, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, नियम आणि समाधी, असे 7 आहेत. आसन या विषयावर बोलायचं म्हटलं तर आपण कीर्तनाला बसलो तर 84 वेळा मांडी बदलो. हां, 84 योनी आहे ना, म्हणून 84 आकडा नाही. 84 वेळा आसनं बदलवतो. मग आपल्याकडनं योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी. म्हणून ते योग याग क्रिया, योग होत नाही असं नाही, पण मग त्याला आहार तसा लागतो. कसा? भरपूर नाही लागत, कमी लागतो, सात्विक लागतो. जर रात्री पनीरची भाजी खायची आणि योगाला बसायचं तर ते योग होत नाही. शरीर शुद्धी लागते त्याच्याकडे. शरीर काय लागते? शुद्धी. त्याच्याशिवाय योग होत नाही. योग याग तपे, तप सुद्धा आपल्याकडनं शक्य नाही. आसनच नाही होऊ शकत, तप पण नाही. यागाचा विषय असा आहे की यागामध्ये
आपली श्रद्धा ढळून जाते, कायम राहत नाही यागामध्ये श्रद्धा, विश्वास त्या यागावर कायम राहत नाही. वास्तुशांती जरी आयोजन केली तरी पहिल्या वेळेचा उत्साह आणि शेवट संपेपर्यंत महाराज किती वेळ राहिला, मग आजच सत्यनारायण आहे का, ते विश्वास ढळून जातो यागावरून. आणि मग ते कर्माचं पुण्य सुद्धा प्राप्त होत नाही, कर्माचं पुण्य सुद्धा प्राप्त होत नाही. योगयाग तपे केली तयाने अमुपे, अमुपे म्हणजे भरपूर भरपूर योगयाग तप केलं पण परमात्मा प्राप्त झाला नाही. तुका म्हणे जपा, तुकाराम महाराज म्हणतात फक्त जपा, काय तर मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या साधनांचं सार एकच आहे, काय तर त्रिअक्षरी मंत्र, काय तर विठ्ठल. मग तो काय करायचं, ते विठ्ठल म्हणा नामाचं चिंतन करायचं. त्या नामाच्या चिंतनाने काय होईल तर कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठल. यथार्थ मतीने अभंगाचा मतितार्थ, गर्भितार्थ, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ असा लावला. उत्तर अंगात सुंदर एक कथा सांगतो. तत्पूर्वी भगवंताचं भजन करा. राधे राधे गोविंद गोपाल, राधे गोविंद गोपाल, राधे राधे गोविंद गोपाल, राधे गोविंद
कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले, कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. समर्थ आपल्या लीला करत करत भक्तीचा प्रचार वाढवत तरुणांना व्यायामाची बलोपासना देऊन गावोगावी हिंडत होते. असंच एकदा समर्थ मातापुरी या गावाला गेले. त्या मातापुरीला एक देवी आहे. त्या देवीचं दर्शन समर्थांनी घेतलं. देवीचं दर्शन समर्थांनी घेतलं आणि समर्थांना कळलं की पुढे जे दत्तस्थान आहे, महाराज सद्गुरू समर्थ रामदास स्वामी दत्तस्थानाकडे गेले. दत्तस्थान दिसल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला आणि एका दगडावर अनुष्ठान करायला बसून गेले. 4-5 ब्राह्मण तिकडनं जात होते. त्यांनी विचारलं, तुम्ही इथं का बसले म्हणे. ब्राह्मण म्हणाले, तुम्ही इथं का बसले. समर्थांनी उत्तर दिलं, भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी मी इथं बसलोय. जोपर्यंत भगवान मला दर्शन देणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आज दिवस उत्तम आहे आणि भगवान मला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले. जेव्हा आपण भगवंताचं सतत चिंतन करतो, भगवंताचं सतत नामस्मरण करतो, तेव्हा एक अलौकिक असं नातं निर्माण होतं परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये. सगळे दुःख त्याला सांगायचे, मग तू असं का करतो देवा, मी तर तुझं सगळं करतो, मग तू असं का करतो. असं जे नातं होतं ते नातं भगवंताचं आणि भक्ताचंच असतं. ते नातं भगवंताचं आणि भक्ताचंच असतं. ह्या नात्याला ज्ञानामध्ये काही नाव नाही. म्हणून महाराज प्रमाण देतात, नको आत्मज्ञान नमो
जावे माझं रूप गोपिका रमणा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी. दावे माझं रूप गोपिका रमणा. मग ते त्या नात्यामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान काही उरत नाही. ते फक्त एक भगवंताचं आणि शिष्याचं, भगवंताचं आणि भक्ताचं नातं निर्माण होतं. म्हणून भगवान दत्तात्रय दर्शन देणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. दत्तांनी फकीराचा वेश धारण केला. दत्तांनी फकीराचा, मलंग फकीराचा वेश धारण केला. सवत एक बायको, 3 मुलं, 25 कोंबडी, 6 बकरी, 1 रेडा, हे सगळं आणलं, प्रगट झाले. आणि भगवान दत्तात्रय मलंग फकीराच्या वेशात आलेले बायकोन, या पकाव खाना. समर्थांच्या बाजूला हंडी लावायला सांगितली. यही खाने का इरादा आहे, यही हंडी पकाना असं म्हणताच त्या स्त्रीने रेड्यावरून टाकलेलं ओझं खाली काढलं. रेड्यावर टाकलेलं ओझं खाली काढलं आणि चूल मांडली. 1 घागर पाणी त्याच्यात मावेल इतकं पाणी भरवलं. तिने विचारलं, हंडी में क्या डालना है? स्त्रीने विचारलं, मलंग वेशात आलेल्या भगवान दत्तांना, हंडी में क्या डालना है? क्या डालना है? मुर्गी काट के डाल दे असं म्हणताच तिने 25 कोंबड्या कापून हंडीमध्ये टाकल्या. 25 कोंबड्या कापून हंडीमध्ये टाकल्या. आणि ती हंडी पहिले चुला तो जलाव म्हणून दत्तात्रयांनी सांगितलं. स्त्रीने तो खालून चुलेतून जाळ येणारा मोठा झाला, त्याच्यावर हंडा, त्याच्यात पाणी, 25 कोंबड्या त्याच्यात टाकून दिल्या. दत्तात्रयांचं सगळ्या लीला अशाच प्रकारच्या आहेत की ज्या साधारण बुद्धीच्या मनुष्याला पटत नाही. तुम्ही दत्तप्रबोध रोज रात्री ऐकतात. दत्तप्रबोधामध्ये पण आता भगवंताच्या लीला अशा चालू होतील की अरे असं काय करता. ते अवधूत मलंग फकीर की मला काय करायचं ते मी करेन, तुला काय घ्यायचं ते तू घे. गुरु ने मंगाई झोली भर कर लाना, गुरु ने मंगाई झोली भर कर लाना, पहिली हिकमत आटा लाना, पहिली हिकमत आटा लाना. मग आटा आणायचा तर मग त्याला नियम काय? गाव झोपडे के पास न जाना. गाव आणि झोपडं याच्याजवळ जायचं नाही पण आटा घेऊन ये. दुसरी हिकमत लकडी लाना, दुसरी हिकमत लाकडं आण. पण मग त्याला आठ काय की जंगल गाव कोणाला मागायचं नाही आणि कुठे पडलेलं लाकूड उचलायचं नाही, असे लाकडं घेऊन. तिसरी हिकमत पाणी लाना, कुआ बावडी के पास न जाना, गुरु ने मंगाई झोली भर कर लाना. मग तो शिष्य निघाला. आज बापरे इतकं असं मागितलं, नेला आटी तर अशा घातल्या. म्हणून त्या सद्गुरूंपासून लांब गेला, एका दगडावर बसून गेला आणि त्यांचंच चिंतन करायला लागला. सद्गुरुनाथ माझे आई मधला गाव,
हंडी में अब पाणी ठेवलं, पाणी उकळायला लागलं. बोले क्या डालना है? वो 25 कोंबडी डाल दे. म्हणून त्या बाईने कोंबड्या 25 कापल्या, टाकल्या. सांगितलं हंडी भरी नाही, वो बकरी काट के डाल दे. म्हणून त्या ते काय 2 बकऱ्या होत्या त्या कापून त्या स्त्रीने टाकल्या. बोले हंडी भरी नाही. बोले वो रेडा काट के डाल दे. म्हणून रेडा कापला आणि टाकला. बोले हंडी भरी नाही, तेरे 3 बच्चे काट के डाल दे. म्हणून 3ही मुलं त्या स्त्रीने कापले आणि त्या हंड्यात टाकले. बोले हंडी भरी नहीं, अभी भी भरी नहीं. एक काम कर, ये जो 5 बम्मन खड़े हैं उनको पकड़ के डाल दे. म्हणून ती स्त्री त्या ब्राह्मणांच्या मागे पळाली. त्यांना पूर्वीचा अनुभव असल्यामुळे ते जे पळाले धूम ठोकून, ते फकीर मलंग दत्तात्रेयाच्या वेशात आले. म्हणे वो बम्मन तो भाग गए. बोले ये 2 खड़े हैं और एक बेटा है, उनको काट के डाल दे. तिथं कोण बसलेलं होतं? तर समर्थ बसलेले होते आणि कल्याण स्वामी उभे होते. समर्थ म्हणे आओ, म्हणून मान पुढे केली आणि लगेच गुरूंचं पाहता बरोबर शिष्यांनी पण, दोघी शिष्यांनी मान पुढे केली. काटो. दत्तात्रेय स्वामी प्रसन्न झाले. समर्थांनी साष्टांग दंडवत घातलं. म्हणे प्रभू इतकी कठीण परीक्षा? आणि म्हणे मग असं देतो मी. म्हणून समर्थांनी दत्तात्रेयांचं विधिवत पूजन केलं, प्रार्थना केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नमस्कार घातला. पुढे मान वरती करून समर्थ पाहतात. ना फकीर, ना ती स्त्री, ना ती हंडी, ना त्या कोंबड्या, ना चूल, ना काही. तिघांनी साष्टांग नमस्कार घातले. डोकं खाली वरती सगळे काय. दत्ताच्या ठिकाणून आतून आवाज आला, समर्था इकडे या. म्हणून प्रार्थना केली. आत गेले. म्हणे प्रभू काही गेल्या रूप दाखवेना. दर्शन दो घनश्यामनाथ मोरी अखिया प्यासी रे. म्हणून दत्तात्रेयांनी आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिलं, नमस्कार केला आणि अनेक राष्ट्रहिताच्या कामाकरता समर्थांना भरभरून आशीर्वाद दिला. तुकाराम महाराज म्हणतात की हे कशाने सगळं सोपं होतं, तर शेवटच्या चरणात भैरवीमध्ये महाराज म्हणतात Thank you.
Shani Vare Bhima Uttari